धम्म तेव्हाच सद्धम्म म्हणविला जाऊ शकतो जेव्हा तो संपूर्ण सामाजिक भेदभाव नाहीसे करतो. एक धम्म तेव्हाच सद्धम्म होऊ शकतो जेव्हा तो एक माणूस आणि दुसरा माणूस यामधील भिंतींना पाळून टाकतो. आदर्श समाज कशाला म्हणावे? ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये आदर्श समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे त्यात कोणतीही चूक राहूच शकत नाही. त्यामुळे माणसाचा आदर्श समाज तोच आहे जो वेदांमध्ये वर्णन केलेला आहे. वेदांमध्ये ज्या आदर्श समाजाचे वर्णन केले आहे त्याला चातुर्वर्ण असे म्हणतात. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्याच पाहिजेत. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व वर्ग समान असता कामा नयेत, तर त्यांनी एक दुसऱ्यांवर वर खाली असायलाच पाहिजे. सामाजिक प्रतिष्ठेसंबंधी अधिकारांच्या बाबतीत आणि विशेष हक्क यांच्या बाबतीत ते एक दुसऱ्यांवर अशा रीतीने आधारलेले असलेच पाहिजे. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली, पण वैश्याच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्णाचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला नेमून दिलेला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा व्यवसाय शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णांची सेवा करणे होय. कुठल्याही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचा व्यवसाय करू नये. कोणताही वर्ग आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायाच्या सीमेमध्ये आक्रमण करू शकत नाही. ब्राह्मण मात्र क्षत्रियांच्या किंवा वैश्यांच्या व्यवसायात आक्रमण करू शकतात. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताला ब्राह्मणांनी उच्च दर्जा दिला आणि लोकांमध्ये त्याचा प्रचार केला. हे स्पष्टच आहे की या सिद्धांतांचा आत्मा विषमता आहे. ही सामाजिक विषमता एखाद्या सामाजिक शेतामधून स्वाभाविकरित्या निघालेले पीक नव्हे. भगवान बुद्धांनी ह्या सिद्धांताला मुळापासून विरोध केला. ते जाती संस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक होते. ते समतेचे सर्वात मोठे आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही तर्क नाही की ज्याचे त्यांनी खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धांना पुष्कळ ब्राह्मणांनी आव्हान दिले आणि वादविवाद करण्याचे प्रयत्न केले, परंतु भगवान बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले. अश्वलायन सूक्तामध्ये एक कथा आली आहे की एकदा सर्व ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धांकडे जाऊन त्यांच्या जातीवादाच्या मतांविषयी शास्त्रार्थ करण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याने ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्णाचे असून इतर सर्व त्यांच्याहून नीच वर्णातील आहेत. ब्राह्मण हेच शुक्ल वर्ण आहेत, इतर सर्व कृष्ण वर्णाचे आहेत. पावित्र आणि सुचिता ही केवळ ब्राह्मणातच वसत असते, अब्राह्मणात ती वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहे. ते त्याच्या मुखातून जन्मास आले, तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे उत्तराधिकारी आहेत. यावर गौतमा, तुमचे म्हणणे काय आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी हतप्रभ झाला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांच्या बायका ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा ब्राह्मणांचे म्हणणे आहे की ब्राह्मणच उच्च वर्णाचे, ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहे, ब्राह्मणच त्याचे उत्तराधिकारी आहेत. अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धांनी अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी सहवास केला तर काय जन्माला येईल? मानव संततीत जन्माला येईल. त्या दोघांच्या संयोगाने कोणी चतुष्पाद प्राणी जन्मास येईल काय? अश्वलायनकडे काहीच उत्तर नव्हते. जी नैतिक उन्नती करण्याच्या शक्यतेसंबंधीची गोष्ट आहे तर केवळ ब्राह्मणच स्वतःस राग, द्वेष आणि दुरिच्छा यांच्यापासून मुक्त करू शकतो आणि क्षत्रिय करू शकत नाही काय? वैश्य किंवा शूद्र करू शकत नाहीत काय?
अश्वलायन म्हणाला, नाही, चारही वर्णाचे लोक करू शकतात. भगवान बुद्धांनी विचारले, अश्वलायना, काय तू ऐकले आहेस की यवन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध्य असलेल्या देशात केवळ 2च तऱ्हेचे वर्ग आहेत, एक आर्य आणि दुसरे दास, आणि तेथे एक आर्य दास बनू शकतो आणि दासाचा आर्य? अश्वलायने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. जर तुमचा चातुर्वर्ण हा आदर्श समाज असेल तर तो सर्व देशात का आढळत नाही? त्यापैकी कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता यासंबंधीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. त्याला पूर्णपणे निरुत्तर व्हावे लागले आणि शेवटी त्याला भगवान बुद्धांचे अनुयायित्व स्वीकारावे लागले. वसिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने तथागतांची शरण ग्रहण केली होती. इतर ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धांकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने भगवान बुद्धांकडे कथन केले. वसिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हा समाजातील सर्वात उच्च स्तरातील असून इतर सर्व वर्ण नीच स्तरातील आहेत. केवळ ब्राह्मण हेच फक्त शुक्ल वर्ण असतात, इतरांचे वर्ण कृष्ण असतात. फक्त ब्राह्मण हेच शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत, तेच त्याची संतान आहेत, तेच त्याचे उत्तराधिकारी आहेत. आणि जोवर तुझा प्रश्न आहे, तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून तू त्या नीच वर्गाची संगती केली आहेस. तू शिरमुंड्या भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रमणांच्या, त्या कृष्णवर्णी लोकांच्या, त्या शूद्रांमध्ये सामील झाला आहेस. तुझ्याकरिता असे करणे चांगले नाही. हे असे करणे काही उचित नाही. हे काय आहे की आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच वर्गाची संगती केली आहेस? तू त्या शिरमुंड्या, कृष्णवर्णीय, गावंडळ आणि त्या शूद्रांमध्ये जे आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेले लोक, त्यांच्यात तू सामील झाला आहेस. भगवान, या शब्दांनी ते ब्राह्मण मला शिवीगाळ करतात, शेलक्या, बेछूट शिव्या मला घालतात, कसलीही कसर ठेवीत नाही. यावर भगवान बुद्ध म्हणाले, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणीही गर्भवती राहतात, प्रसवतात आणि आपल्या तान्ह्या बाळांचे संगोपन करताना दिसतात. असे असूनही हे सर्व मातेच्या योनीतून उत्पन्न झालेले ब्राह्मण म्हणतात, आम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली त्याची खरी मुले आहोत. त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. एकदा येसुकारी ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नांवर शास्त्रार्थ करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो व्यवसायाच्या स्थायी विभागणी संबंधी होता. त्या वर्गीकरणाच्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात की ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीही सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण त्यांची सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे श्रमण गौतमा, सेवा किंवा व्यवसाय ही 4 वर्णात विभागलेली आहेत. ब्राह्मणाद्वारे केली जाणारी सेवा, क्षत्रियाद्वारे केली जाणारी सेवा, वैश्याद्वारे केली जाणारी सेवा, शूद्राद्वारे केलेली सेवा. परंतु एका शूद्राची सेवा दुसरा शूद्रच करू शकतो. दुसरे कोण शूद्राची सेवा करणार? भगवान बुद्धांनी येसुकारी ब्राह्मणाला त्याच्या प्रश्नाला एक प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणाने केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? माझे मत विचारशील तर मी असेही म्हणणार नाही की ह्या सर्व सेवा करायलाच हवेत किंवा त्या सेवा करायची गरजच नाही. जर एखादी सेवा केल्याने त्या सेवेचा परिणाम माणसाच्या स्थितीला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा त्याने करू नये. परंतु जर ती सेवा केल्याने मनुष्याची स्थिती चांगली होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियांचा, ब्राह्मणांचा, वैश्याचा अथवा शूद्रांचा या सर्वांचाच व्यवसाय या मार्गदर्शक तत्वानुसार झाला पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीच्या स्थितीला वाईटपणा येतो ती सेवा करण्यास तिने नकार दिला पाहिजे. जिच्या योगे त्या व्यक्तीची स्थिती अधिक चांगली होते तशी सेवा तिने केली पाहिजे. त्यानंतर येसुकारी ब्राह्मणाने दुसरा प्रश्न विचारला, माणसांचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यांचाही विचार करू नये काय? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी असे उत्तर दिले,
वंश परंपरेच्या अभिमानाची जी गोष्ट आहे, माणूस ज्या वंशात जन्माला येतो त्यामुळे फक्त त्याचे नामकरण होते. ते असे की हा क्षत्रिय वंशात उत्पन्न झाला, हा ब्राह्मण वंशात जन्मला, हा वैश्य वंशात जन्मला आणि हा शूद्र वंशात जन्मला. जसे ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच माणसासाठी सद्धम्म हेच त्याचे वास्तविक धन आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो. ना वंश परंपरेने, ना चांगल्या रूपाने किंवा ना पुष्कळ धनवान होण्याने माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरतो. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्मला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी असतो, चोर असतो, व्यभिचारी असतो, खोटे बोलणारा असतो, निंदक व चुगलखोर असतो, शिवीगाळ करणारा असतो, बडबड करणारा असतो, लोभी असतो, दीर्घद्वेषी असतो किंवा चुकीची मते धारण केलेला असतो. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून कोणी मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष देखील ह्या दुर्गुणांनी मुक्त असलेलाही आढळेल. म्हणून मी असेही म्हणत नाही की थोर कुळामध्ये जन्म झालेला मनुष्य वाईट होतो. ब्राह्मण येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो प्रत्येक वर्णाचा व्यवसाय किंवा उपजीविकेच्या साधनासंबंधी होता. येसुकारी ब्राह्मण तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. ब्राह्मणांची उपजीविका भिक्षेद्वारे, क्षत्रियाची उपजीविका धनुष्य बाणापासून, वैश्याची व्यापार आणि पशुपालनापासून आणि शूद्रांची खांद्यावर दुसऱ्याच्या धान्याची कावड वाहून नेण्यापासून. जर या 4 कोणीही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय केला तर तो त्याच्याकरिता चांगले हितकारी नाही व ते त्याने करू नये. असे करणे म्हणजे एखाद्या रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रवण गौतमांचे काय मत आहे? ब्राह्मणाचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धांनी विचारले. येसुकारीने उत्तर दिले नाही. वसिष्ठाला भगवान बुद्धांनी सांगितले होते, उच्च कुळात जन्म होण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे. जात नको, विषमता नको, उच्च कनिष्ठ नको, हे भेदभाव नकोच, असा भगवान बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा, हा भगवान बुद्धांचा उपदेश होता.